उद्धव ठाकरे आता अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे थेट अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि महत्त्वाच्या भेटीगाठी त्यांच्या सुरू आहेत। इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। काल राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे आज अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। आणि जगदीप धनखड उपराष्ट्रपती यांची भेट घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी पोहोचलेत। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, उद्धव ठाकरे आता अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल झाले। होय सागर, उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौऱ्याचा आज तिसरा म्हणजे शेवटचा दिवस आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत, सीबीआय कोठडीत आहेत, पण अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह भेट घेत आहेत। यावेळेस शिवसेना युबीटी पक्षाचे नेते संजय राऊत हे उद्धव ठाकरेंबरोबर आहेत, तर आप पक्षाचे नेते खासदार संजय सिंह हे सुद्धा या भेटीवेळेस उपस्थित आहेत। थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। गेल्या 2 दिवसात उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बहुतांश नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। एक पॉलिटिकल एजेंडा घेऊन ते दिल्लीत आले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। त्यात महत्वाच्या भेटीगाठींमध्ये राहुल गांधी यांच्याबरोबर त्यांची भेट झाली काल आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चा आणि एकूण गोष्टी झाल्या। शरद पवार यांना भेटले। आज केजरीवाल कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सोनिया गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे यांची आपल्या कुटुंबियांसह भेट असणार आहे। त्यामुळे दिनेश, उद्धव ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्याकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे। वेळोवेळी ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।